मॅम, सेकंड ओपिनियन ही जी गोष्ट आहे त्यासाठी फेटल मेडिसिन स्पेशलिस्टकडे का यावं? तर सेकंड ओपिनियनचे 2 भाग असतात. एक म्हणजे की सेकंड ओपिनियन कधी-कधी तुम्हाला छान क्लिअर थॉट देऊ शकतं किंवा सेकंड ओपिनियन कधी-कधी क्लिअर थॉट नाही देत, पण बाकीच्या गोष्टींचा किंवा तुम्हाला विचार करायला किंवा डिसिजन घ्यायला मदत मात्र नक्की करू शकतं. सेकंड ओपिनियनमध्ये काय केलं जातं, त्या गोष्टी क्रॉस चेक केल्या जातात. तर सपोज काही व्हेंट्रिक्युलर सिस्टम आहे, तिथे डायलेटेड वाटते, ते आपण रिकन्फर्म करतो. आणि मग सोबतच फिटल मेडिसिनच्या डॉक्टरांना माहिती असतं की हे दिसलं तर मला आणखीन काय शोधायचं आहे आणि काय बघायचं आहे बेबीमध्ये. त्यामुळे ते फिटसचं एक्सटेंडेड एक्झामिनेशन करतात. म्हणजे जसं की न्यूरोसोनोग्राफी, फिटल इकोकार्डिओग्राफी आणि अदर सिस्टीम्स बारकाईने बघितल्या जातात. सोबतच नुसतं फिटस नाही बघितलं जात, आईची हिस्ट्री घेतली जाते, फॅमिली हिस्ट्री म्हणजे जे आपण 3 जनरेशनची पेडिग्री म्हणतो ती घेतली जाते. सोबत काही जेनेटिक असोसिएशन असण्याचं शक्यता किती आहे हे बघितलं जातं आणि ह्या ओव्हरऑल गोष्टींचं कन्क्लुजन मग फिटल मेडिसिन डॉक्टर तुम्हाला काउन्सिल करतात. आता काउन्सिलिंगमध्ये पण तुमचं पहिला बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सीज कशा होत्या, आत्ताची प्रेग्नन्सी किती प्रिशियस म्हणण्यापेक्षा ती कंटिन्यू करण्यामध्ये आणि न करण्यामध्ये नुकसान काय, फायदा काय, म्हणजे जर तुम्ही कंटिन्यू करणार नसाल तरी काय केलं पाहिजे आणि करणार असाल तरी काय केलं पाहिजे याच्याविषयी गाईड करतात. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये काही टेस्ट जर सांगितल्या फिटल मेडिसिनने त्या करत नाही, पण सेम जेव्हा 2 वेळा 3 वेळा होतं मग लोक फिटल मेडिसिन डॉक्टरकडे येतात आणि मग टेस्ट करायला रेडी होतात. पण आपल्या तोपर्यंत 1 ते 2 प्रेग्नन्सीचा लॉस, तो लॉस फक्त प्रेग्नन्सीचा नसतो, मानसिक, इकॉनॉमिकल सगळाच लॉस असतो. तोपर्यंत आपण त्या टेस्ट करायला रेडी होत नाही. हे अव्हॉइड करण्यासाठी फिटल मेडिसिनच्या डॉक्टरांची नक्कीच मदत होते. आणि फिटल मेडिसिनचा मेन जो क्रक्स आहे तो आहे काउन्सिलिंग, की खरंच ह्या प्रेग्नन्सीमध्ये मी तुम्हाला कंटिन्यू करण्यामध्ये काय मदत करू शकते किंवा कंटिन्यू नाही करायचं तर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये हे होणार की नाही होणार किंवा होऊ नये त्याच्यासाठी मी काय करू शकते, हा फिटल मेडिसिनचा रोल आहे. आणि म्हणून सेकंड ओपिनियन म्हणा किंवा काउन्सिलिंग, अनॉमली रिलेटेड काउन्सिलिंग यामध्ये फिटल मेडिसिनच्या डॉक्टरांचा खूप महत्वाचा रोल आहे.